एक लिटर पेट्रोल मागं सरकार नक्की किती पैसे कमवतंय हे तुम्हाला माहीत आहे का? भारत साधारणतः 85% तेल हे परदेशातून आयात करतो. साधारणतः एका बॅरेलची किंमत ही $80 आहे. एका बॅरेलमध्ये 159 लिटर एवढं तेल असतं. म्हणजेच काय, सरकारला कच्चं तेल 42 ते 45 रुपये लिटर मिळत आहे. या कच्च्या तेलावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून पेट्रोल बनवलं जातं. प्रक्रिया करण्यासाठी काही अमाऊंट लागते, ट्रान्सपोर्टेशन आहे, ट्रक आहे, त्याचबरोबर पाईपलाईन आहे. या सगळ्यांचा मिळून 6 ते 8 रुपये एवढा खर्च येतो. म्हणजे साधारणतः 50 ते 52 रुपये एवढी डीलरला कॉस्टिंग पडते. आता या कॉस्टिंग नंतर खरं पेट्रोल महाग व्हायला सुरुवात होते, कारण केंद्र सरकार याच्यावरती कर घेतं. एक्साइज ड्युटी आणि सेस मिळून केंद्र सरकार 19 ते 20 रुपये एवढा कर घेतं. त्याचबरोबर राज्य सरकार सुद्धा यावरती कर घेतं. राज्य सरकार सुद्धा वॅट आणि सेल्स टॅक्स मिळून 25 ते 26 रुपये एवढा टॅक्स घेतं. साधारणतः डीलरचं कॉस्टिंग 50 ते 52 रुपये एवढं पडतं. त्यानंतर केंद्र सरकारचा 20 रुपये टॅक्स असतो, राज्य सरकारचा 25 ते 26 रुपये एवढा टॅक्स असतो, पंपवाल्याचं 3 रुपये कमिशन असतं. या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 103 ते 104 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे. म्हणजे प्रति लिटर पेट्रोल मागे सरकार 45 ते 50 रुपये टॅक्स कमवत आहे. विचार करा, महाराष्ट्रामध्ये रोज किती लिटर पेट्रोल विकलं जात असेल, भारतामध्ये रोज किती लिटर पेट्रोल विकलं जात असेल, आणि जर का प्रति लिटर मागे 50 रुपये एवढा टॅक्स सरकार कमवत असेल, तर सरकार फक्त पेट्रोलमध्येच किती मोठा रेव्हेन्यू मिळवत आहे. आता या सगळ्या गोष्टीनंतर एकच प्रश्न मनामध्ये येतोय की या रेव्हेन्यूचा फायदा नक्की जनतेला होतो की नाही? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा.